Hello everyone, welcome to all. Today in this lecture we will discuss about revised 12th science chemistry book prescribed by Maharashtra State Board. In this video we will discuss on content of this topic, then weightage of the topic, each topic, and new pattern of question paper. So let us see. See here. This is the front page of chemistry book, textbook, and this is the back page of chemistry book. On front page there is a picture of gold surface, and here these are the isomers, optical isomers of the flavoring agent present in orange and lemon, that is limonene, and here the structure of EDTA complex is there, and on back side these are the atoms of gold, and this red colored compound is a coordination compound of iron that is present in hemoglobin, and this is the structure of chlorophyll, that is green color structure is of chlorophyll. So these pictures are there on the back side of your textbook. Now we will see the content of this book. This chemistry book contains 16 topics. This year you have to study these 16 topics. And this book is of 352 pages are there in chemistry textbook. So in all these 16 topics are grouped according to the different branches of chemistry, that is physical chemistry, inorganic chemistry, organic chemistry, and applied chemistry. So like this, the 4 branches are there in your book, that is physical chemistry, inorganic chemistry, organic chemistry, and applied chemistry. आपण नंतर बघणार आहोत की फिजिकल केमिस्ट्री मध्ये कुठले टॉपिक येतात, इनऑर्गॅनिक मध्ये कुठले येतात, ऑर्गॅनिक मध्ये कुठले आणि ॲप्लाइड केमिस्ट्री मध्ये कुठले, ते मी नंतर तुम्हाला एक्सप्लेन करणारच आहे. याशिवाय तुमच्या बुकमध्ये अशा टाईपचे बॉक्स आहेत, ते तुम्ही इग्नोर करून चालणार नाही. या बॉक्समध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत, ज्या ॲक्टिव्हिटीज सांगितलेल्या आहेत त्या तुम्ही सोडवल्या पाहिजे, तरच तुम्हाला या टॉपिकमधला कंटेंट कळणार. कॅन यू रिकॉल यासारख्या क्वेश्चनने तुमच्या टॉपिकची सुरुवात होते. याचा अर्थच असा आहे की तुमचं प्रिव्हियस नॉलेज जज करायचे, रिकॉल करायचे, आणि ते वापरून तुम्हाला ते आठवतं की नाही ते बघायचं आहे, आणि ते वापरून तुम्हाला पुढच्या कन्सेप्ट समजून घ्यायच्या आहे. म्हणून ऑब्झर्व अँड डिस्कस, यूज युअर ब्रेन पॉवर यासारखे बॉक्सेस, कॅन यू टेल, इंटरनेट माय फ्रेंड, त्या कन्सेप्टविषयीची अधिक माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर इंटरनेटचा वापर कसा करायचा, मिळालेलं जे नॉलेज आहे तुम्हाला ते कसं ॲप्लाय करायचं, त्यासाठी ह्या ॲक्टिव्हिटीज आहेत. आणि तुम्हाला जर JEE, CET, नीट यासारख्या एक्झाम्स द्यायच्या असतील तर हे बॉक्समध्ये दिलेले जे क्वेश्चन्स आहेत आणि इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला वाचलीच पाहिजे. तेव्हा एक लक्षात ठेवायचं की हे बुक रीड करताना इकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे सगळं वाचायचं आहे, सगळं तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा, तरच तुम्हाला चांगले मार्क्स मिळू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे प्लॅनिंग असलं पाहिजे. आपण 12वीच्या एक्झामला सामोरे जाणार आहोत, आणि त्यासाठी आपलं प्लॅनिंग असणं, अगदी सुरुवातीपासून प्लॅनिंग असणं हे गरजेचं आहे. नाहीतर मग 1 महिन्यात सगळा अभ्यास करेन म्हटलं तर तो होत नाही शेवटच्या महिन्यामध्ये. आणि आता तर सध्या कोविड-19मुळे ऑनलाईन लेक्चर्स आहेत, ती नुसतीच बघितली आणि सोडून दिली असं जर करत असाल तर तुमचा अभ्यास होणार नाही. तेव्हा तुमचं पहिलं प्लॅनिंग असलं पाहिजे. व्हिडिओ बघितल्यानंतर त्याच्यावरचे मुद्दे काढून त्याच्यावरचे कशा टाईपचे क्वेश्चन्स येऊ शकतात ते तुम्हाला सोडवले पाहिजेत. स्वतःच्या नोट्स तयार केल्या पाहिजेत, त्या टाईपचे क्वेश्चन शोधले पाहिजेत, स्वतः MCQ तयार केले पाहिजेत, तर तुम्हाला ते टॉपिक्स समजतील. आणि एकदा का समजली, कन्सेप्ट समजली की क्वेश्चन सोडवणं खूप सोपं आहे. तेव्हा तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिलं प्लॅनिंग करा. तर या बुकमध्ये
फिजिकल केमिस्ट्रीमध्ये कुठले टॉपिक येतात ते आधी आपण बघू. सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयनिक इक्विलिब्रिया, केमिकल थर्मोडायनॅमिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि केमिकल कायनेटिक असे हे 6 टॉपिक पहिले जे आहेत क्रमाने ते फिजिकल केमिस्ट्रीमध्ये येतात. आणि साधारणपणे सॉलिड स्टेटला 3 मार्क्स आहेत आणि विथ ऑप्शन 5 मार्क्स आहेत. सोल्युशनला 4 मार्क्स विथ ऑप्शन 6 मार्क्स आहेत. आयनिक इक्विलिब्रियाला 4 मार्क्स विथ ऑप्शन 6 मार्क्स आहे. केमिकल थर्मोडायनॅमिक्सचा सगळ्यात मोठा टॉपिक आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. CET, JEE, नीट सगळ्या एक्झामच्या दृष्टीने आणि बोर्ड एक्झामच्या दृष्टीने सुद्धा याला 6 मार्क्स आहेत आणि विथ ऑप्शन 8 मार्क्ससाठी हा टॉपिक आहे. इलेक्ट्रोकेमिस्ट्रीला 5 मार्क्स आहेत, पुन्हा हा महत्त्वाचा टॉपिक आणि विथ ऑप्शन 7 मार्क्ससाठी आहे. केमिकल कायनेटिक्स 4 मार्क्ससाठी आहे, विथ ऑप्शन 6 मार्क्ससाठी आहे. तेव्हा हे 6 टॉपिक आहेत आणि या सगळ्या पार्टमध्ये फिजिकल केमिस्ट्रीमध्ये हे सगळे जे टॉपिक आहेत त्याच्यावर न्यूमरिकल्स तुम्हाला येऊ शकतात. त्यामुळे न्यूमरिकलचा सुद्धा अभ्यास तुम्हाला व्यवस्थित केला पाहिजे. त्यानंतर इनऑर्गॅनिक केमिस्ट्री याच्यामध्ये हे 3 टॉपिक येतात. एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 आणि 18. 11th स्टँडर्डमध्ये तुम्ही पी ब्लॉक शिकलेला आहात. तिथे तुम्ही 13, 14, 15 बघितलेले आहेत. यावर्षी आपल्याला 16, 17, 18 ही पी ब्लॉकमधलं एलिमेंट्सचा स्टडी आहे डिटेल आणि हाही टॉपिक खूप महत्त्वाचा आहे JEE, CET आणि नीटच्या दृष्टीने आणि याला 8 मार्क्स आहेत बघा. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक जो आहे 8 ट्रान्झिशन आणि इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे D ब्लॉक आणि F ब्लॉक एलिमेंट्सचा स्टडी इथे आहे आणि हाही टॉपिक महत्त्वाचा आहे. 6 मार्क्स आहेत आणि विथ ऑप्शन पुन्हा मोठा टॉपिक आहे 8 मार्क्स. आणि 9th टॉपिक दॅट इज कोऑर्डिनेशन कंपाऊंड मार्क्स याला 5 आहेत आणि विथ ऑप्शन 7 मार्क्सचा टॉपिक आहे. हे झाले इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या अंडर येणारे टॉपिक. त्यानंतर ऑर्गॅनिक केमिस्ट्री याच्यामध्ये टॉपिक 10 पासून 13 पर्यंत आहेत. 10 टॉपिक युनिट 10 आहे ते हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, त्याला मार्क्स 5 आहेत आणि विथ ऑप्शन 7 मार्क्स. अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर्स मार्क्स 4 विथ ऑप्शन 6. aldehyde, ketones and carboxylic acid it has 6 marks and with option 8 marks. Again it is most important topic. And 13 that is amines, it has 3 marks and with option it has 4 marks. So these 4 topics are included in organic chemistry. And applied chemistry, that is 4th branch, it includes these 3 topics, that is biomolecules, introduction to polymer and the green chemistry. So the biomolecules is marks 3 with option 4. Introduction to polymer 3 marks with option 4. Green chemistry 3 marks with option 4. So total paper जो आहे तो 70 marks 70 marks without option. कंपल्सरी तुम्हाला 70 मार्क्स सोडवलं पाहिजे आणि विथ ऑप्शन हा 98 मार्क्सचा पेपर असणार. 98 मार्क्सचे क्वेश्चन्स हे विथ ऑप्शन या 16 टॉपिकवर विचारले जाणार. त्यामुळे भरपूर ऑप्शन्स आहेत. सो थिअरी पेपर जो तुमचा आहे तो 70 मार्क्सचा आहे आणि सोडवायचा आहे आणि विथ ऑप्शन तो किती मार्क्सचा होतो 98 मार्क्सचा होतो. आता क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आपण बघू. युअर सब्जेक्ट कोड इज 55 अँड दी मॅक्झिमम मार्क्स 70 and you will get 3 hours to solve this paper. So first we will see the instructions. This question paper is divided into 4 sections. Section A, Section B and Section C. So let us see which type of questions are asked in Section A. So Section A includes 2 questions, question 1 and question 2. Question 1, it contains 10 multiple choice questions and each question carry 1 mark. Then question 2 contains 8 very short answer question carry 1 mark. इथं तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन आहेत आणि
प्रत्येकी त्याला किती आहे 1 मार्क आहे आणि हे कंपल्सरी आहे, त्याला इथं ऑप्शन नाही आहे. आणि क्वेश्चन नंबर 2 8 मार्क्सचे व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहे, तर इथंही तुम्हाला ऑप्शन नाही आहे, 1-1 मार्काचे क्वेश्चन्स आहे. त्यामुळे 18 मार्क्सचा हा जो पार्ट आहे सेक्शन ए हा कंपल्सरी आहे, याला इथं ऑप्शन नाही. सेक्शन बी इन्क्लूड्स क्वेश्चन नंबर फ्रॉम क्वेश्चन नंबर 3 to question number 14. That is total 12 questions are there and these are of short type questions. Short and this carries, each question carries 2 marks. इथं 3 क्वेश्चन नंबर 3 to 40 एवढे 12 क्वेश्चन्स तुम्हाला इथे असतील आणि प्रत्येकाला मार्क किती असेल 2 असेल. म्हणजे साधारणपणे 4 पॉईंट्स आन्सरमध्ये अपेक्षित आहे. सेक्शन सी contain question number 15 to question number 26. It also contain 12 short answer type of question, but these short questions carry 3 marks each. Each question carries 3 marks. And section D, that is fourth section, it includes question number 27 to 31 and it contains 5 long answer type of question and each question carry 4 marks. So this is about your question paper pattern. Then fifth instruction is you can use log table but you cannot use calculator. त्यामुळे log table नेच न्यूमरिकल सोडवण्याची प्रॅक्टिस करा, कॅल्क्युलेटरने सोडवायचं नाही. फिगर्स टू राईट इंडिकेट फुल मार्क्स. 7वी ही जी इन्स्ट्रक्शन आहे ही खूप महत्त्वाची आहे. So 7th instruction is for each MCQ, correct answer must be written along with its alphabet. प्रत्येक MCQचे आन्सर जे आहे ते तुम्हाला लिहिलं पाहिजे अलॉंग विथ अल्फाबेट. म्हणजे याप्रमाणे ए पुढे त्याचं काय असेल ते आन्सर, बी ऑप्शन असेल तर बीच्या पुढे काय दिलेलं असेल ते आन्सर. संपूर्ण सेंटेन्स लिहिण्याची गरज नाही. आणि ओनली फर्स्ट ही सगळ्यात महत्त्वाची इन्स्ट्रक्शन, ओनली फर्स्ट अटेम्प्ट विल बी कन्सिडर फॉर इव्हॅल्युएशन. तुम्ही हाच क्वेश्चन वेगवेगळ्या प्रकारे 3-4 वेळा लिहिलेला असेल तर तो कन्सिडर केलं जाणार नाही. तुमचा जो फर्स्ट अटेम्प्ट असेल तोच कन्सिडर केला जाईल. देन फिजिकल कॉन्स्टंट्स आर गिव्हन टू. सो दिस इज अबाउट इन्स्ट्रक्शन्स ऑफ क्वेश्चन पेपर. न सेक्शन ए मध्ये मगाशी मी तुम्हाला सांगितलं की 10 मार्क्सचा असणार आहे, MCQ असणार आणि याच्यामध्ये 2 MCQ हे न्यूमरिकल्स असतील. म्हणजे फिजिकल केमिस्ट्रीमध्ये जे टॉपिक्स येतात सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयनिक इक्विलिब्रिया, थर्मोडायनॅमिक्स, इलेक्ट्रोकेमिस्ट्री किंवा केमिकल कायनेटिक्स यापैकी कुठले तरी 2 न्यूमरिकल्स या टॉपिकवरचे न्यूमरिकल्स इथे असतील. क्वेश्चन नंबर 2 ॲन्सर द क्वेश्चन, व्हेरी शॉर्ट ॲन्सर क्वेश्चन आहे हा टाईप आहे आणि याच्यामध्ये 1 न्यूमरिकल असेल. 8 पैकी 1 न्यूमरिकल इथे तुम्हाला सोडवायला लागणार आणि इथे 2 न्यूमरिकल. म्हणजे हे 3 मार्क्स जे न्यूमरिकल्स आहेत हे कंपल्सरी तुम्हाला संपूर्ण पेपरमध्ये सोडवलं पाहिजेच, त्याला ऑप्शन नाही. 3 मार्काचं न्यूमरिकल हे कंपल्सरी आहे. सेक्शन बी मध्ये क्वेश्चन नंबर 3 to क्वेश्चन नंबर 14 येतात. टोटल 12 क्वेश्चन आहेत पण या 12 क्वेश्चन सगळे सोडवायचे नाहीत, याच्यापैकी 8च अटेम्प्ट करायचे. सो अटेम्प्ट एनी 8 आउट ऑफ 12 अँड दिस सेक्शन बी इन्क्लूड्स 2 न्यूमरिकल्स. या 12 क्वेश्चनपैकी 2 क्वेश्चन्स असे असतील की त्याच्यावर न्यूमरिकल असेल, म्हणजे जवळजवळ 4 मार्क्सचे क्वेश्चन्स न्यूमरिकलचे असणार आहेत इथे. आणि सेक्शन सी इट कंटेन क्वेश्चन नंबर 15 to क्वेश्चन नंबर 26. 12 क्वेश्चन्स असतील आणि यापैकी किती तुम्हाला सोडवायचे 8 क्वेश्चन्स. अटेम्प्ट एनी 8 आउट ऑफ 12 अँड हिअर ऑल्सो 2 क्वेश्चन्स आर बेस्ड ऑन न्यूमरिकल. But these question, each question carries 3 marks. So total 6 marks of numerical. 2 marks, 2 questions on numerical. That means 6 marks for numericals. So this question carries 24 marks. And section D. This section D includes question number 27 to 31. Total 5 questions are there. Out of this
only 3 you have to attempt, and in that one numerical is there as a sub question for 2 marks. So total marks for section D 12, for section A 18 marks, for section B 16 marks, section C 24 marks, and section D 12 marks. So this is about your question paper pattern. So thank you for watching.